मग कीर्तनकाराच्या पैशाबद्दलच का बोलता? हो, त्यांचे चांगले पण काम, चांगले पण तुम्ही चांगले कामं पहा त्यांचे, हो, आणि उगाच विनाकारण ट्रोल करू नका. करू नका. आता कारण चांगली कामं पहा, आणि चांगल्या कामाच्या मोबदल्यात मिळालेली त्याला जी दक्षिणा आहे दक्षिणा आहे ती सुद्धा खूप नाहीये, खूप नाहीये. बरोबर. खूप नाहीये. आज काय कीर्तनकारानं समजा 100-200 एकर जमीन घेतलीये हो, नाही असं कुठे दिसत नाही. कुठेच नाही. कीर्तनकारानं समजा म्हणजे काय समजा कोणत्या पद्धतीने एखादं कॉलेज काढलंय असं दिसत नाही. त्यांनी त्याला तुटपुंजी दक्षिणा मिळते, हो, म्हणून त्याच्याकरता. आणि जीवनही रस्त्यावर आहे. जीवन आहे रस्त्यावर आहे, रोज रस्त्यावर आहे, मरणाच्या दारातून तो येतोय तिथपर्यंत. रोज मरण. तळ हातावरती मरण घेऊन यावं लागतंय. बरोबर. 12-12, 15-15 तासाचा त्याला रन आहे, प्रवास आणि आहे. त्या रनामध्ये तो येतोय. अन्न ठेप्याला नाही खायला, पाणी ठेप्याला नाही, झोप व्यवस्थिशीर नाही. बरोबर. एवढं समाजासाठी करतोय. समाजाकडून पुन्हा त्याच्याही मोबदल्यामध्ये पुन्हा बापानं एवढी मोठी इस्टेट कमवायची, पोरांनी सांगायचं तुम्ही आमच्यासाठी काय केलं का. हो, तसं समाजासाठी जो झटतोय रात्रंदिवस, त्याच्यासाठी तुम्ही म्हणायचं की महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी काय काय, आणि तुम्ही पैसे घेऊन मजा मारायला. माझा. हो, मग मजा मारायला लागला, आमची मजा तुम्हाला जर दिसती तर तुम्ही या ना, आमच्या मजेसारखी मजा तुम्ही करा ना. करा. तिथं राहून मजा तुम्ही आमची पाहू नका, तुम्ही आमच्यात या, आणि आमच्यात येऊन समजा आमची किती मजा आहे का सजा आहे हे तुम्ही पहा, बघा. आणि तुम्ही करा ना.